नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. माझं नाव प्रवीण जगताप. आज आपण सायन्स संदर्भात विचार करणार आहोत. बघा, प्रवीण अकॅडमीचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर आहे, डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला रोज स्टडी मटेरियल, क्वेश्चन पेपर पाहण्यास मिळेल. त्याच्यावर आपलं राज्यसेवेचं फ्री टेस्ट सिरीज चालू आहे, तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला स्पर्धा परीक्षे संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकता. सो आपण आज सायन्स या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत. सायन्स या विषयासंदर्भात चर्चा करत असताना आपल्याला डिस्कस करायचे आज की गती म्हणजे काय. बघा, जनरली गती म्हणजे काय, एका वस्तूचे दुसऱ्या जागेवर झालेलं विस्थापन म्हणजे स्थलांतर. ठीक आहे, याला काय म्हणतात, गती. मात्र गतीला आपल्याला शास्त्रशुद्ध भाषेत शिकायचं आहे. ठीक आहे, बघा, एखाद्या वस्तूचे, आता बघा, जर गतीच्या बाबतीत तुम्ही विचार करणार तर गतीची व्याख्या काय करता येईल. एखाद्या वस्तूचे निरीक्षक सापेक्ष स्थानाबद्दल म्हणजेच त्या वस्तूची गती. आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक गतिमान वस्तू आपल्याला दिसतात, जसे की विमान आकाशात उडताना दिसतं, म्हणजे ती एक प्रकारची विमानाचं काय झालं, स्थलांतर झालं. पायी चालणारी माणसं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात, उडणारे पक्षी असतात, आकाशात भ्रमण करणारे विविध ग्रह असतात. हे सर्व काय आहेत, आपल्याला गतीचे उदाहरण सांगता येतील. थोडक्यात काय आपण असं काय सांगू शकतो, सर्व वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात, त्याला काय म्हणतात, गती. ठीक आहे, थोडक्यात एखाद्या क्रियेदरम्यान वस्तूचे जे विस्थापन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, ठीक आहे, विस्थापन घडून येतं, त्या घटनेला काय म्हणतात, गती असं म्हणतात. ठीक आहे, तो ही गतीची सिंपल व्याख्या आहे. ठीक आहे, बघा, मग आता नेक्स्ट पॉईंट विचार करू आपण. आता गतीचे प्रकार किती. गतीचे प्रमुख जर 3 प्रकार पडतात. गतीचे प्रमुख किती प्रकार पडतात, 3 प्रकार. त्याच्यापैकी पहिली गती आहे स्थानांतरित गती. पहिली गती कोणती आहे, स्थानांतरित. जेव्हा वस्तूचे विस्थापन सरळ अथवा वक्रकार म्हणजे माहित असेल, सरळ अथवा वक्रकार मार्गाने होत असते व दिलेल्या कालावधीत वस्तूमधील प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरावरून होत असते, तेव्हा त्या गतीला काय म्हणतात, स्थानांतरित गती असं म्हणतात. म्हणजेच एखादी वस्तू एका सरळ रेषेत जात असेल, ठीक आहे, किंवा वक्रकार दिशेने जात असेल तर त्या गतीला काय म्हणतात, स्थानांतरित गती असं म्हणतात. जसं की आगगाडी, ठीक आहे, वाहनांची गती हे सरळ रेषेने जातात, पायी चालणारी माणसं सरळ रेषेने चालणार असतात, आकाशातील ग्रहांची गती ही वक्रकार असते, बरोबर आहे. वायूमधील अणुरेणूंची गती, ठीक आहे, ही सर्व उदाहरण आपल्याला कशाची सापडतील, स्थानांतरित गतीचे उदाहरण आपल्याला पाहण्यास मिळतील. त्याच्यानंतर दुसरं असतं परिवलन गती. ठीक आहे, परिवलन गती. जेव्हा वस्तूमधील सर्व कणांचे विस्थापन एका स्थिर बिंदूभोवती होतं. सपोज हा बिंदू आहे, ठीक आहे, हे तुम्हाला एक, ठीक आहे, हा स्थिर बिंदू आहे आणि या स्थिर बिंदूभोवती हे सर्व पाते काय होत आहेत, फिरतायत. हे एक चक्राचं उदाहरण आहे. हे सर्व चक्र कोणाभोवती फिरतायत, हे सर्व पाते कोणाभोवती फिरतायत, या स्थिर बिंदूभोवती फिरत आहेत. ठीक आहे, म्हणजे एखाद्या स्थिर बिंदूभोवती जर त्या वस्तूमधील सर्व कणांचं विस्थापन होत असेल तर त्याला काय म्हणतात, परिवलन गती असं म्हणतात. जसं की पवनचक्कीचं उदाहरण असू शकतं, बरोबर आहे. एका केंद्रकाभोवती, या केंद्रकाभोवतीच पवनचक्की फिरणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पंखा, घरामध्ये आपण पंखा वापरतो, त्याच्यासाठी भोवऱ्याची गती एका केंद्रकाभोवतीच असते. पृथ्वीचं परिवलन, ठीक आहे, एका केंद्रकाभोवतीच असतं. अणूमधील इलेक्ट्रॉनची गती तुम्हाला माहित असेल की इलेक्ट्रॉन कसे फिरतात. ठीक आहे, आणि मला तुम्ही कमेंट करून सांगा की इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेत किती असतात, हे काढण्यासाठी सूत्र कोणतं वापरतात. ठीक आहे, हे सर्व मौज चक्रकार, म्हणजे जसं की आपण यात्रेमध्ये जो पाळणा वगैरे असतो बघा, त्या पाळण्याची गती ही सर्व कशी असतात, परिवलन गतीचे उदाहरण आपल्याला पाहण्यास मिळतील. हे सर्व उदाहरण कशाचे पाहण्यास मिळतील, परिवलन गतीचे उदाहरण पाहण्यास मिळतील. बघा, नेक्स्ट म्हणजे तुम्ही बघाल तर कंपन गती. कंपन म्हणजे व्हायब्रेशन, बरोबर आहे. कंपन गती, व्हायब्रल मोशन्स, गती म्हणजे मोशन. थोडक्यात एका ठराविक कालावधीत पदार्थाचे पुन्हा एका मार्गाने मागे पुढे होणाऱ्या हालचाल म्हणजेच कंपन. ठीक आहे, वस्तूचं मागे पुढे होणारी हालचाल म्हणजेच काय समजलं जातं, कंपन. मग घड्याळामधील दोलकाची गती, दोलक माहित असतो ना, घड्याळामध्ये काय असतं, दोलक. ठीक आहे, त्याच्यानंतर स्थायूमधील रेणूंची हालचाल असेल, तंबोरा किंवा सितारची तार छेडल्यावर होणारी हालचाल. सपोज हा एक सितारचा तार आहे आणि छेडला, तो काही मागे जाईल काही पुढे जाईल. ठीक आहे, शिवणयंत्रातील सुईची होणारी हालचाल ती पण एका विशिष्ट गतीतच होते. शिवणयंत्राची मागे पुढे वरती खालीच होत असते, बरोबर आहे. मधमाशांच्या पंखांची गती किंवा कोणतेही पक्षी, मधमाखी असेल, बरोबर आहे, तर त्यांच्यामध्ये काय असतं, त्यांची जी पंखांची जी गती असते ते एका विशिष्ट कंपनच होतं, बरोबर आहे. दोलकातील, ठीक आहे, दोलनकाल म्हणजे घड्याळाचा दोलनकाल. झोपाळ्यावरील झोका खेळणारी मुलं म्हणजे झोपाळा बघा, तुम्ही जर विशिष्ट बघा तेवढ्या विशिष्ट पुढे जाईल आणि पुन्हा विशिष्ट मागे जाईल, एवढाच कालावधीत. पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, हे सर्व उदाहरण आपल्याला कशाची पाहण्यास मिळतील, कंपन गतीचे उदाहरण आपल्याला पाहण्यास मिळतील. ठीक आहे, नेक्स्ट विचार करू आपण. बघा, आता न्यूटनच्या गतिविषयक नियम आपल्याला शिकायचे आहेत. तुम्हाला माहिती असेल
सर आयझॅक न्यूटन यांचं पुस्तक, या शास्त्रज्ञांचं पुस्तक आहे. हे पुस्तकाचं नाव इम्पॉर्टन्स आहे द प्रिन्सिपल नाही सांगत आहे मी, द प्रिन्सिपा ऑफ मॅथमॅटिका, द प्रिन्सिपा मॅथमॅटिका या ग्रंथात गतिविषयक नियम प्रसिद्ध केलेले आहेत आणि त्यांना आपण आज काय म्हणतो, न्यूटनचे गतिविषयक नियम. ठीक आहे, तर मग ते नियम आपण डिस्कस करू. बघा, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो, एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बल क्रिया करत नसेल तर ती वस्तू अचल अवस्थेत असल्यास अचल अवस्थेतच राहील अथवा सरळ रेषेत एकसमान गतीत राहील. बघा, म्हणजेच काय, एखादा दगड असेल आणि त्याच्यावर कोणतीही क्रिया होत नसेल तर दगड लाखो करोडो वर्ष तिथंच राहील. बरोबर, हालचाल करेल का, नाही. आणि तुम्ही जर आकाशात गेलात, तुम्ही जेव्हा आकाशात जाणार, ठीक आहे, आणि तुम्ही जर म्हणजे जे स्पेस यान असतं, बरोबर आहे, स्पेस क्राफ्ट असतं, स्पेस क्राफ्टच्या बाहेर आलात, ठीक आहे, तर तुम्हाला माहित असेल की तुम्हाला हे जनरली माहित असेल की हे जर स्पेस क्राफ्ट असेल आणि इथून कोणताही अंतराळवीर जेव्हा बाहेर येतो या स्पेस क्राफ्ट मधनं, आकाशामधनं, तेव्हा त्याला एक विशिष्ट दोरी या विशिष्ट याने तो स्पेस क्राफ्टला काय असतो, बांधलेला असतो, कनेक्ट असतो. जर असं नाही झालं तर तो पुन्हा त्या यानापर्यंत या त्या स्पेस क्राफ्ट पर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की जिथं कोणतीही गुरुत्वाकर्षण शक्ती काम करत नसेल तेव्हा ती व्यक्ती सरळ सरळ ट्रॅव्हलिंग करत राहील, सरळ जात राहील. ठीक आहे, म्हणून तो पुन्हा रिटर्न येऊ शकत नाही, कुठं, त्या स्पेसवरती, त्या यानावरती. म्हणून जेव्हा तो यानाच्या बाहेर निघतो त्याला एक विशिष्ट वस्तूने काय केलेलं असतं, अटॅच केलेलं असतं. थोडक्यात काय, एक दोरी बांधलेली असते, आपण लक्षात ठेवण्यासाठी. दोरी नसते बांधलेली, पण एक दोरीसारखी एक वस्तू असते, तिने काय केलेलं असतं, कनेक्ट केलं असतं. ठीक आहे, एवढी सिंपल पण गोष्ट नाहीये ती, पण दोरीसारख्या वस्तूने काय केलेलं असतं, कनेक्ट केलेलं असतं. म्हणजे सांगायचा पर्पज काय, की दगड असेल आणि त्याच्यावर कोणतेही बल कार्य करत नसेल, कोणी उचलून दुसरीकडे नेला नाही तर तो तसाच राहील. किंवा आकाशात कोणतीही वस्तू असेल आणि तिच्यावर कोणतेही बल कार्य करतं का, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं का आकाशात, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल किती किलोमीटर पर्यंत असतं मला तुम्ही कमेंट करून सांगा. त्याच्या बाहेर गेलात तर ती वस्तू आकाशात फेकली ती सरळ एका रेषेनेच काय होत राहील, ट्रॅव्हलिंग होत राहील. म्हणून आपला गतिविषयक पहिला नेम काय सांगतो, की कोणताही बाह्य बल कार्य करत नसेल तर ती वस्तू अचल अवस्थेत असेल तर अचल अवस्थेतच राहील, किंवा एका सरळ रेषेत जात असेल तर ती सरळ रेषेतच जाईल. जसं की सरळ रेषेचं उदाहरण आपण काय बघितलं, बरोबर आहे, यानाच्या बाहेर, आकाशात जाणाऱ्या यानाच्या बाहेर जो कोणत्याही ऍस्ट्रॉनॉमर्सला या अंतराळवीराला बाहेर जायचं असेल तर तो एका दोरीने म्हणजे दोरीसारख्या वस्तूने काय केलेला असतो, कनेक्ट केला असतो, नाहीतर तो काय होईल, सरळ रेषेने जात राहील. हा आपल्याला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम सांगतो. मग या न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामधून आपल्याला काय पाहण्यास मिळतं, की प्रत्येक वस्तूच्या अंगी एक विशिष्ट गुणधर्म असतो, तो म्हणजेच काय, जडत्व. ठीक आहे, प्रत्येक वस्तूच्या अंगी एक विशिष्ट गुणधर्म असतो, तो म्हणजेच काय, जडत्व. आपली विराम अवस्था एक समान वेगाने गतिमान न बदलण्याच्या पदार्थाची प्रवृत्ती म्हणजेच जडत्व. म्हणजेच काय, आपली विराम अवस्था न बदलण्याची प्रवृत्तीला हिला काय म्हणतात, जडत्व. किंवा एक समान जात असेल तर एक समानच जाईल, कोणताही कंट्रोल राहणार नाही. तुम्ही कधी विचार केलाय का, की जे स्पेसमध्ये जे आपले ऍस्ट्रॉनॉमर्स या आपले अंतराळवीर जे जातात ते विशिष्ट प्रकारचा एक ड्रेस वापरतात. ठीक आहे, आणि जर इमॅजिन करा तो ड्रेस फाटला तर काय होईल, मला तुम्ही कमेंट करून सांगा. थोडंसं हायपोथेटिकल विचार करा, सायन्स अभ्यास करताना एकदम हायपोथेटिकल विचार करा. जर कोणत्याही स्पेसमध्ये या अंतराळवीर आकाशात तरंगत आहेत आणि त्यांचा अचानक जो ड्रेस फाटला तर काय होईल. ठीक आहे, काय काय होईल मला कमेंट करून सांगा. मग गतिमान बघा, म्हणजेच काय सांगायचं, जडत्व समजलं, जी वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहील, किंवा गतिमान होत असेल तर गतिमानच राहील. ही जी पदार्थाची प्रवृत्ती आहे हिलाच काय म्हणतात, जडत्व म्हणतात. ठीक आहे, मग बघा, जसं की गतिमान बसमध्ये बसलेले असताना अचानक बसचा ब्रेक दाबला, अचानक बस थांबली तर काय होतं, प्रवासी बाजूला या पुढे सरकले जातात. हे कशामुळे होतं, जडत्वाच्या कारणामुळे होतं. जसं की ही घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात झाली असेल, कारमध्ये, बसमध्ये, बाईकवरती, प्रत्येकाच्या आयुष्यात झालेली आहे. हे कशामुळे घडलेलं आहे, जडत्व यामुळेच घडलेलं आहे. बघा, मग आता जर पुढचा आपण विचार करणार, वस्तूचे वस्तुमान हे तिच्या जडत्वाला दाखवतं. ठीक आहे, जडत्व दाखवतं. आणि वस्तूचे वस्तुमान म्हणजे वजन. थोडक्यात वस्तुमान म्हणजे वजन नाही, वस्तुमान जेवढे कमी तेवढं तिचं जडत्व काय असतं, कमी असतं. परिणामी तुम्ही जर फुटबॉलला किक मारली तर तो फुटबॉल काय होतो, दूर अंतरावर जातो. त्याच जागेवर फुटबॉल एवढे दगडाला किक मारा बरं, तो दगड तेवढा लांब जाईल का, नाही का, कारण की हे काय, कशामुळे, जडत्वामुळे. म्हणजे वस्तुमान जेवढं कमी तेवढं जडत्व पण काय असतं, कमी असतं. ठीक आहे, आणि वस्तुमान जेवढं जास्त तेवढं जडत्व पण काय असेल, जास्त असेल. साहजिकच आहे, आपण दगडाला लात मारली फुटबॉलाच्या आकाराच्या दगडाला तर आपल्याला आपल्या पायाला काय होईल तुम्हाला माहित असेल, मात्र तो दगड हलणार नाही. फुटबॉल इतका मोठा आकाराचा दगड काय होणार नाही, कदाचित हलणार नाही. ठीक आहे, म्हणजेच न्यूटनच्या पहिल्या नियमावरून आपल्याला बलाची व्याख्या पण सांगू शकतो. अचल वस्तू गतिमान करण्यासाठी अथवा
वस्तूची सरळ रेषेतील एकसमान गती बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीस काय म्हणतात? बल म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू अचल आहे, अचल म्हणजे हालतच नाहीये, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालत नाहीये, तिला आपल्याला गतिमान करायचं म्हणजे हलवायची, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायची, तर त्याच्यासाठी कशाची आवश्यकता असेल? बलाची. किंवा एखादी वस्तू सरळ आकाशात एक समान गतीने जात आहे, सरळ जात आहे, तिच्यावर कोणतंही बाह्य बल काय करत नाहीये? कार्य करत नाही, तिची दिशा बदलायची असेल तर आपल्याला कशाची आवश्यकता असते? बलाची आवश्यकता असते. ठीक आहे, ही बलाची व्याख्या आपण न्यूटनच्या पहिल्या नियमावरनं पण आपल्याला काय करता येईल? सांगता येईल. आता न्यूटनचा दुसरा गतिविषयक दुसरा नियम, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होत असतं. म्हणजेच काय? बंदुकीतून सुटलेली गोळी लाकडाच्या ओढक्यात घुसते, बरोबर आहे. हातोडीने खिळ्यावर ठोकताना त्याचा होणारा आघात, त्याच्यामुळे तो खिळा त्या भिंतीमध्ये या त्या लाकडामध्ये काय होतो? घुसतो. वेगवान वाहनामुळे मनुष्याला धक्का बसल्यास मानवाला पण काय होतो? आघात होतो, साहजिकच आहे, ऍक्सिडेंट होणार, बरोबर आहे. हे सर्व उदाहरण आपल्याला कशामुळे सांगता येतील? न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमामुळे सांगता येतील. सर्वात इम्पॉर्टन्स न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम, क्रिया बल आणि प्रतिक्रिया बल. क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल ही परिमाणे समान असतात व परंतु परस्पर विरुद्ध दिशेने कार्य करतात. म्हणजेच काय? एक वस्तू इकडून येत असेल, ठीक आहे, आणि तिला जर आदळली दुसरी वस्तू, तर पहिली वस्तू जेवढ्या स्पीडने आदळेल, दुसरी वस्तू तेवढ्या स्पीडने तिचा काय करेल? प्रतिकार करेल. ठीक आहे. जसे की कोणत्याही वस्तूवर एका बलाची क्रिया निर्माण होत असताना बल निर्माण करणाऱ्या वस्तूवर विरुद्ध दिशेने तेवढ्याच परिणामात बल प्रतिक्रिया करते. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दगडाला पंच मारला, दगडाला लात मारली, तुम्ही जेवढ्या स्पीडने दगडाला लात मारली, दगड सुद्धा तेवढ्याच प्रतिकाराने तुम्हाला काय देत असेल? तेवढ्याच वेगाने तुम्हाला प्रतिकार करत असेल. म्हणून आपल्याला जखम होईल. ठीक आहे, दगडावर लात मारल्यावर. जसं की क्रिकेटचा चेंडू खेळत असाल, बरोबर, क्रिकेट खेळत असेल, बॉलर जेवढ्या स्पीडने बॉल टाकतो, बॅट तेवढ्याच स्पीडने त्याची काय देते? प्रतिकार देते. म्हणून तो बॉल लांब जातो. ठीक आहे, हे आपल्याला गतिविषयक कितव्या नियमामध्ये सांगता येईल? तिसऱ्या नियमामध्ये सांगता येईल. याची उदाहरणं बघा. जसे की बघा, तुम्हाला माहित असेल की फिरकी गोलंदाजाने चेंडू टाकल्यास खेळपट्टी उसळते. खेळपट्टी का उसळते? लक्ष देत असेल. बंदुकीतून सुटलेली गोळी बंदुकीच्या विरुद्ध दिशेने एक समान जाते. म्हणजे बघा, जसं की बंदूक, तुम्हाला माहित असेल की बंदूक जेवढी स्पीडने गोळी पुढे सरकतं, बंदूक तेवढ्याच स्पीडने काय येते? मागे येते. म्हणून हाताने बंदूक नाही धरतायत, मागे तिला काहीतरी काय लावावा लागतो? सपोर्ट लावावा लागतो. जसे की तुम्ही आर्मीचे लोक बघा, त्यांची बंदूक जी धरण्याची पद्धत असते ती कशी असते? जेणेकरून बंदूक तेवढ्याच स्पीडने काय येईल? मागे येईल आणि त्यांच्या त्या शोल्डरला ती लागली जाते. हातात मोठी AK-47 घेऊन चालवता येणार नाही, ती शोल्डरला लावावी लागेल. का? ती बंदूक पण तेवढ्याच स्पीडने काय करते? प्रतिकार करते. अग्निबाणाचे उड्डाण होत असताना इंधनाचे ज्वलन होऊन निर्माण झालेले वायू, उष्ण वायूमुळे दाब निर्माण होऊन अग्निबाणाचे प्रक्षेपण होते. म्हणजेच अग्निबाण वरती जाण्यासाठी त्याच्या इंधनामध्ये तेवढं ज्वलन होणं आवश्यक असतं आणि तेव्हाच त्याचा खाली जेवढा स्पीड जाईल तेवढाच ते विरुद्ध दिशेने अग्निबाण काय जाईल? वरती जाईल. हे पण कोणाविषयी सांगता येईल? गतिविषयक आपल्याला या नियमामध्ये आपल्याला पाहण्यास मिळेल. बघा की या व्हिडिओमध्ये आपण हे जे पॉईंट डिस्कस करत आहोत, एवढे पॉईंट डिस्कस केली. हा व्हिडिओ कसा वाटला? कॉल करून सांगा. तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर पुन्हा एकदा सांगतो, 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.